हॅलो. आज आपण एक स्ट्रॅटर्जी बघू. ROC स्ट्रॅटर्जी, रेट ऑफ चेंज. व्हिडिओ मी छोटा ठेवतो आज, थोडं मला काम आहे जायचं लवकर. तर रेट ऑफ चेंज स्ट्रॅटर्जीमध्ये आपण त्याच्यासोबत एक RSI इंडिकेटर ॲड करू आणि सुपर ट्रेंड करू. मी तुम्हाला सांगितलं कोणती पण स्ट्रॅटर्जी जास्त यूज करता सिंगल कधीच यूज करायची नाही. तिच्यासोबत दुसरे आणखीन एक ते दोन इंडिकेटर असले पाहिजे. ठीक आहे. तर आता हे हा सेटअप आहे बघा. मी तुम्हाला ROCचा मी परत एकदा लावून दाखवतो. ठीक आहे. आता हा ग्रासिम इंडस्ट्रीजचा चार्ट आहे डेलीचा. आपल्याला डेलीवरती बघायची. जेव्हा स्विंग ट्रेडिंग करतो तर जे पण काही इंडिकेटर लावायचे ते डेलीवरती लावायचे. तिथे मी आता हे investing.com आहे, त्या ट्रेडिंग व्ह्यू नाही. ट्रेडिंग व्ह्यूवरती एका वेळेस फक्त दोनच इंडिकेटर लावतात फ्री व्हर्जनमध्ये. इन्व्हेस्टिंग वरती तुम्ही अनलिमिटेड लावू शकता. तुम्ही पहिले इथं टाईप केलं ROC, रेट ऑफ चेंज. ओके. नंतर त्याच्यासोबत आपल्याला ॲड करायचा RSIचा व्हिडिओ नसेल माहिती तर पाठीमागे एकदा चेक करा. नंतर एक ॲड करायचे सुपर ट्रेंड. ठीक आहे. सुपर ट्रेंड पण मी मागं सांगितलं तर ते चेक करा. आता हे मेन म्हणजे याच्यामध्ये सेटिंग तुम्हाला ROC सांगतो. हे ROC रेट ऑफ चेंज. रेट ऑफ चेंज म्हणजे काय? आता तुम्ही मागच्या 10 दिवसाचा रेट ऑफ चेंज त्याला सांगितलं सेटिंगमध्ये, तर तो काय करतो, मागच्या 10 दिवसापूर्वीची जी किंमत होती त्या किमतीशी आजच्या किमतीची तुलना करतो. म्हणजे ते झिरो लाईन कन्सिडर करतो. मग मागच्या 10 दिवसापूर्वी जी किंमत होती ती झिरो लाईन पेक्षा जास्त असेल तर म्हणजे मागच्या 10 दिवसापूर्वीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. तर झिरो लाईनच्या कमी असेल तर मागच्या 10 दिवसाच्या किमतीपेक्षा ती कमी आहे. सिंपल म्हणजे त्याचे ते पर्सेंटेज किती डिफरन्स झालाय त्याच्यामध्ये, म्हणजे मागच्या 10 दिवसाच्या किमतीपेक्षा तो वाढलाय का कमी झालाय एवढं दाखवतो. हे सिंपल ROC, रेट ऑफ चेंज, किती त्याच्यामध्ये चेंज झालं. तर ही ROCची सेटिंग आपल्याला इथं पहिली चेंज करायची. हे बघा, या ROCची जी लाईन दिसते ही RSI सारखीच असते. ठीक आहे. याला थोडं आपण डार्क करू. त्याच्यानंतर ROCची सेटिंग इनपुटमध्ये गेलो. इथं 9च्या ऐवजी 21 टाकायचे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे मागच्या 21 दिवसापूर्वीची तो हे दाखवतो. आणि ही झिरो लाईन आहे, ही मध्ये जी डॉटेड दिसते ती झिरो लाईन. तर झिरो लाईनच्या वरती गेलं म्हणजे काय, मागच्या 21 दिवसाच्या ज्या किमतीपेक्षा तो आता वाढत चाललाय. बरोबर. हा त्याचा ROCचा अर्थ होतो. इथं RSI त्याच्यासोबत आपण कंबाईन केलंय RSI. तर RSIची सेटिंग सुद्धा आपण चेंज करून 21 ठेवायचं. RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, म्हणजे त्या प्राइस मध्ये किती स्ट्रेंथ आहे तो दाखवतो. तर RSI त्याची कंडिशन आहे की RSI 50च्या वरती असला पाहिजे आणि दुसरा ROC हा झिरो लाईनच्या वरती गेलेला पाहिजे. आणि तिसरी कंडिशन काय, सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंडची सेटिंग सुद्धा आपण चेंज करू. इथं त्याला 21 करू, 21 आणि फॅक्टर 3च ठेवायचं. ही सुपर ट्रेंडची ह्या 3 मेन सेटिंग आहेत. त्याच्यानंतर आता RSIची याची मेन कंडिशन काय स्ट्रॅटर्जीची, झिरो लाईन RSI झिरो लाईनच्या वर पाहिजे. तर झिरो लाईन मी मार्क करतो इथं. सॉरी, ROC झिरो लाईनच्या वर पाहिजे का, ही झिरो लाईन. बरोबर. थोडं डार्क करतो. झिरो लाईनच्या वर पाहिजे. RSI 50च्या वरती पाहिजे आपल्याला. तर RSI पण मी 50 मार्क करतो. ठीक आहे. आणि सुपर ट्रेंड हा ग्रीन मध्ये पाहिजे, त्यावेळेस आपल्याला बाय सिग्नल जनरेट होईल. तर आपण बघू ह्याच्या अगोदर कुठं बाय सिग्नल जनरेट झाला. आणि ROC जो आहे ना, तो ROC असा खालून वरती आला पाहिजे, शार्पली वर आला पाहिजे, असा साईडवेज नसला पाहिजे. ठीक आहे. खालून वर व्यवस्थित असला पाहिजे, म्हणजे तिथं प्रोबेबिलिटी आणखी जास्त वाढते आपली प्रॉफिटची. आणि ही स्विंग ट्रेडिंग लयतली 1 आठवडा किंवा 2 आठवडे करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट 3 ते 4 ते 5% किंवा 4 ते 6% प्रॉफिट तुमचं टार्गेट असेल. आणि तुमचा स्टॉप लॉस असेल हा 2 ते 3%. ठीक आहे. जर टार्गेट अचीव्ह झालं त्याच्यानंतर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लावू शकता आणि ट्रेंडिंग मध्ये राहू शकता. जर तुम्हाला वाटलं की मार्केट आणखी वरती जाऊ शकतं तर 1% खालचं ट्रेलिंग स्टॉप लॉस लावायचा आणि ट्रेड चालू ठेवायचा. ठीक आहे. तर आपण चेक करू. आता हे एक पहिलं स्टॉक आहे. मी रॅन्डमली कोणता पण स्टॉक घेतोय. पहिले 2-3 चेक करू आपण. हा ग्रासिम इंडस्ट्रीज. आणि असं काही नाही कोणती स्ट्रॅटर्जी 100% बरोबर असेल. ती बऱ्याच वेळा चुकीची पण असते. तिथं आपल्याला स्टॉप लॉस द्यावा लागतो, थोडाफार लॉस घ्यावा लागतो. मेनली जर तुम्ही ट्रेडिंग जर बघितलं, ट्रेडिंगमध्ये मेन असते तुमची सायकोलॉजी, तिसरी असते तुमची रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्हाला किती ठेवायचा, आणि मेन असते पोझिशन सायझिंग. सगळ्यात महत्त्वाचं आहे पोझिशन सायझिंग. किती पोझिशनवर तुम्ही, समजा तुमच्याकडे 2 लाख रुपये असतील, 2 लाखातले तुम्हाला त्याच्यामध्ये 4 डिवाइड करावे लागतात. एका स्टॉकमध्ये 50,000 टाकले, मग दुसऱ्या स्टॉकमध्ये 50, तिसऱ्या स्टॉक 50, चौथ्यामध्ये 50, अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी. ते पण एका दिवसात नाही, ज्यावेळेस तुम्हाला बेस्ट ऑपॉर्च्युनिटी भेटते त्यावेळेस.
कारण की काही स्टॉक्समध्ये तुम्हाला थोडा लॉस घेऊन पण बाहेर पडावं लागतं. ठीक आहे, आता इथं आपण बघू की सगळ्यात पहिले ROC चेक करू. ROC इथं 0च्या वरती आलाय, बरोबर. इथं लाईन मी ड्रॉ केली, व्हर्टिकल लाईन, सॉरी एक मिनटं, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, ओके, व्हर्टिकल लाईन इथं मी ड्रॉ केली. तर इथं बघा इथून मोमेंटम दिलं बघा इथून, आणि सुपर ट्रेंड पण ग्रीन आहे, आणि त्याचा RSI जर चेक केला, RSI पण 50च्या वरती. तर हे सुद्धा तुम्ही जर मेजर केलं तर इथं जरी तुम्ही एंट्री घेतली असती ना, हे टार्गेट आहे, हे 4% बघा, 4%च्या वरती आहे. तर 4% ज्यावेळेस तुम्हाला भेटेल त्यावेळेस ट्रेलिंग स्टॉप लॉस लावा. जरी मार्केट आता बघा इथून खाली आलं, 1% जरी खाली आलं तरी तुम्ही 1% कमी होऊन म्हणजे 3% प्रॉफिटमध्ये तुम्ही बाहेर पडले असते. त्याच्यानंतर इथं बघितलं, इथं मी मार्क करतोय, हे बघा इथं मी मार्क केलं. तर सुपर ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, आणि ROC 0 लाईन क्रॉस केली, आणि RSI पण 50च्या वरती आहे. तर इथं भरपूर मोठा ट्रेंड तुम्हाला भेटला. इथं जवळपास प्रॉफिट तुम्हाला किती भेटलं असतं, इथं जर तुम्ही एंट्री घेतली असती 7.5%, ते पण विदिन वीक, 5 दिवसामध्ये. ठीक आहे, नंतर इथं चेक केलं, इथं बघा इथून खालून वर क्रॉस करतोय, किंवा इथूनच क्रॉस केलं त्यांनी, हे बघा इथूनच क्रॉस केलं. इथं जरी एंट्री घेतली असती तर त्या ह्या लेवलला RSI 50च्या वरती आहे, सुपर ट्रेंड पुढं पॉझिटिव्ह, समजा इथं पॉझिटिव्ह झाला, इथं पुढे एंट्री घेतली ती, तरी पण हा ट्रेंड तुमचा कॅप्चर झाला असता एक 7-8 दिवसांचा, बरोबर. त्याच्यानंतर इथं बघा इथं त्यांनी क्रॉस केलंय सुपर ट्रेंड, इथं क्रॉस केलंय, तर इथं तुम्हाला स्टॉप लॉस द्यावा लागला. एक छोटासा लॉस घेऊन तुम्ही बाहेर पडले असते त्यावेळेस. पण त्यावेळेस ठीक आहे, RSI पण पॉझिटिव्ह 50च्या वरती नव्हता, तर इथं एंट्री बनतच नव्हती, तिथं लॉस घ्यायचा काही प्रश्न नाही. इथं पण बघितलं तर इथं पण RSI 50च्या वरती नाहीये. त्याच्यानंतर इथं बघितलं, इथं सुपर ट्रेंड ROC कमी आहे. तर इथं बघितलं तर इथं RSI 50च्या वर आहे, इथं पण क्रॉस केलंय, तर इथं पण तुम्हाला चांगला ट्रेंड भेटला असता. हा ट्रेंड पूर्ण कॅप्चर करता आला असतं जर तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस करून ट्रेड करत राहिले असते. तर इथं परत हे बघा ROC परत 0 वरती चालला होता, आणि RSI वाढत होता. परत इथं तुम्ही जरी इथं स्टॉप लॉस गेला असता 1% खाली ट्रेलिंगचा, तर तुम्हाला ट्रेंड कॅप्चर करता आला असता. म्हणजे 1%, 2% जरी तुमचा स्टॉप लॉस गेला, लॉस झाला, तर पुढचं 7-8% तुम्हाला प्रॉफिट कॅप्चर करता येते. दुसरी इंडस्ट्री मी दाखवतो, इथं बघा इथं पॉझिटिव्ह झालाय, इथं क्रॉस केलंय, ठीक आहे, इथं क्रॉस केलंय, इथं 50च्या वरती आहे. इथं जरी एंट्री घेतली असती तुम्ही तरी इथून वरती गेला, परत खाली आला, आणि स्टॉप लॉस तुमचा ह्या लाईनच्या इथं खाली, म्हणजे 2% स्टॉप लॉस जरी पकडला तर इथं पुढे होता, तरी तुमचा तो हिट नसता झाला, तुम्हाला हा ट्रेंड भेटला असता. त्याच्यानंतर इथं 0च्या खाली आहे ROC आपल्याला 0च्या वरती पाहिजे. ROC इथं क्रॉस केले बघा, इथं एंट्री घेतली असती, RSI 50च्या वरती आहे, हा पूर्ण ट्रेंड तुमचा कॅप्चर झाला असता. त्याच्यानंतर इथं पण बघा, इथं पण RSI 50च्या वर आहे, ROC इथूनच क्रॉस केले, इथून क्रॉस केले, बरोबर, इथून क्रॉस केले, इथं एंट्री भेटली असती, आणि पूर्ण ट्रेंड कॅप्चर झाला असता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे मल्टिपल स्टॉक्सवर चेक करा, भरपूर स्टॉक्सवर चेक करा, जिथे स्ट्रॅटर्जी बेस्ट वर्क करते ते स्टॉक शोधून काढा. सगळ्यात महत्त्वाचं असते स्टॉक शोधून काढणं, ते खूप गरजेचं आहे. कोणत्या स्टॉक्सवर चांगलं काम करते, जनरली मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक निवडा, स्मॉल कॅप स्टॉक निवडू नका, त्याच्यावरती कोणती स्ट्रॅटर्जी व्यवस्थित वर्क करत नाही. ठीक आहे, आजचा व्हिडिओ शॉर्टच ठेवून संपवतो. पण हे सगळ्या स्ट्रॅटर्जी मी याच्या अगोदरच सांगितल्या, त्या सगळ्या बघा, सगळ्या बॅक टेस्ट करा, सगळ्याची प्रॅक्टिस करा, जी सगळं सुटेबल तुम्हाला वाटते त्याच्यावरतीच काम करा. एक 7-8 स्ट्रॅटर्जीज बघा फक्त, जास्त पण कॉम्प्लेक्स गोष्टी करू नका. जेवढं गोष्टी सिंपल असतील तेवढं तुमचे प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तुम्ही जेवढं सिस्टम कॉम्प्लेक्स कराल तेवढी तुम्ही लॉसमध्ये जाताल. ठीक आहे, ओके, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, थँक्यू, सबस्क्राईब करा, बाय.